दक्षिणेकडच्या जंगलात खूप प्राणी राहत होते. त्यापैकी सर्वात विलक्षण होता पांढरा वाघ. पांढऱ्या वाघाला पाहायला मिळणं खूप दुर्मिळ असतं, पण नेहमी जंगलाजवळून जाणाऱ्या मुलींना हा पांढरा वाघ दिसत असे. पांढरा वाघ, पळा 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 पळा. जंगलाच्या जवळपास राहणाऱ्या गावातील लोक पांढऱ्या वाघाला वैतागले होते. हा पांढरा वाघ नेहमी मुलींनाच का दिसतो बरं? काय माहित, कदाचित त्याला मुलींचं खाणं आवडत असेल. नाही, काहीतरी वेगळंच कारण आहे. आजपर्यंत त्याने एकाही मुलाला जखमी केलं नाही. काही असो सरपंच साहेब, आपल्याला या पांढऱ्या वाघाबद्दल महाराजांना सांगायला हवं. हो जरूर. काही गावकरी आणि सरपंच राजाच्या दरबारात गेले. महाराज, आम्ही सगळे पांढऱ्या वाघाच्या धुमाकूळला त्रासलेलो आहोत. आजकाल तो अनेकदा गावाजवळ येऊ लागलाय आणि तुम्हीच आमचं रक्षण करा. पांढरा वाघ हा तर खूपच दुर्मिळ प्राणी आहे. त्याने तर आमच्याकडे असायला हवं. आम्ही लवकरच तुमची समस्या दूर करू. धन्यवाद महाराज. गावकरी हे ऐकून खूप खुश होते. दुसऱ्याच दिवशी जंगलात पांढऱ्या वाघाचा शोध सुरू झाला. शिपाई सगळीकडे पांढरा वाघ शोधू लागले. काही दिवस गेले. एका रात्री शिपाई जंगलातच आराम करत होते. अजूनपर्यंत तरी तो पांढरा वाघ कुठेच दिसला नाही. कोणास ठाऊक पांढरा वाघ आहे तरी की नाही. शिपाई हे बोलत असतानाच त्यांच्या समोरून एक पांढरा प्राणी गेला. पांढरा वाघ. मग सगळे शिपाई पांढऱ्या वाघाच्या दिशेने धावू लागले. शिपायांनी पांढऱ्या वाघाला घेरलं आणि त्यांनी आपल्या पंजऱ्यात पकडलंच. शिपाई त्या पांढऱ्या वाघाला घेऊन राजाच्या समोर आले. पांढरा वाघ पाहून राजाच्या चेहऱ्यावर हसू आलं. वा, काय मस्त. असं दुर्लभ प्राणी फक्त माझ्याकडेच असायला हवा. महाराज, मी फक्त दुर्मिळच नाहीये, तर शापित सुद्धा आहे. हे कसं शक्य आहे? वाघ कसा काय बोलू शकतो? तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. मी बोलू शकतो. मी पण तुमच्यासारखाच एक मनुष्य होतो, एक राजकुमार. राजकुमार? दक्षिणाच्या राज्यातील मी राजकुमार होतो. मला वाईट छंद होते. मला प्रत्येक सुंदर मुलीशी लग्न करायचं होतं. एक दिवस जंगलात माझं लक्ष एका सुंदर युवतीकडे गेलं आणि मी तिच्या जवळ गेलो. हे सुंदरी, मी दक्षिणेचा राजकुमार आहे आणि मी तुझ्या सौंदर्यावर मोहित झालो आहे. मला तुला माझी पत्नी बनवायची आहे. अच्छा, म्हणजे तू दक्षिणेचा राजकुमार आहेस, ज्याच्या आधीच 10-12 बायका आहेत. 15 बायका, आणि सर्वच्या सर्व माझ्यावर खूप प्रेम करतात. त्या सर्वांनी तुझ्याशी प्रेमविवाह केलेला नाही, तर तुला घाबरून विवाह केला आहे. काही असो, ज्याप्रमाणे मी त्यांना माझ्या बायका केल्या आहेत, त्याचप्रमाणे मी तुलाही माझी बायको करणारच. त्या चेटकिणीच्या जादूने या मनुष्याचा वाघ करून टाकला आहे. हे चेटकिणी, तुझा शाप परत घे. मी तुझी क्षमा मागतो. असं समजू नकोस की हा तुझ्यासाठी शाप आहे. हे तुझ्यासाठी वरदान आहे राजकुमार. जी मुलगी तुझ्या या रूपाला घाबरणार नाही, तीच तुझी खरी जीवनसाथी बनेल. आणि महाराज, त्या दिवसापासून मी माझ्या खऱ्या जीवनसाथीच्या शोधात जंगलात भटकत आहे. सगळी मुली मला पाहून घाबरून पळून जातात. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला सोडून द्यावं, जेणेकरून मी माझ्या जीवनसाथीचा शोध घेऊ शकेन. ठीक आहे राजकुमार, तुझ्या या कहाणीतून आम्हीही खूप शिकलेलो आहोत. आम्ही सुद्धा आमच्या शक्तीने लोकांकडून आमचं मत मान्य करून घेतो. आम्हालाही असंच वाटतं की ते आमच्यावर खुश आहेत, पण हे चुकीचं आहे. आजपासून आम्ही आमच्या प्रजेच्या हिताचाच विचार करू. धन्यवाद राजकुमार. आम्ही तुम्हाला मोकळं सोडत आहोत.
आशा आहे तुम्हाला तुमची जीवनसाथी लवकरच सापडेल. धन्यवाद महाराज. राजाने पांढऱ्या वाघाला सोडून दिलं आणि पांढरा वाघ दुसऱ्या जंगलामध्ये निघून गेला. या वेळेस पांढऱ्या वाघाने उत्तर दिशेला प्रस्थान केलं. बर्फाळ जंगलात, बर्फाने आच्छादलेल्या जंगलात पांढरा वाघ सहज लपू शकत होता. या जंगलातही पांढरा वाघ आपल्या जीवनसाथीच्या शोधात मुलींच्या समोर येत असे. आणि नेहमीच मुली त्याला पाहून घाबरून ओरडायला लागायची. पांढरा वाघ निराश झाला आणि एक दिवस राजकुमारी संयुक्ता या जंगलात शिकार करायला आली. राजकुमारी खरंच खूप हुशार आणि धाडसी होती. जंगली डुकराचा पाठलाग करता करता राजकुमारी संयुक्ता खूप लांब आली होती. अरे माझे साथीदार मागे राहिले वाटतं, पण आज मी या जंगला डुकराची शिकार करणारच. राजकुमारी संयुक्ता घोड्यावरून उतरली आणि खूप वेगाने त्या डुकराच्या मागे धावू लागली. ती धावत असतानाच तिला अचानक वाघाचा आवाज आला. वाघाचा आवाज ऐकून राजकुमारी संयुक्ता सावध झाली आणि ती आता वाघाला शोधू लागली. तेव्हाच तिच्या समोर पांढरा वाघ आला. राजकुमारी खूपच धाडसी होती. राजकुमारीने वाघाच्या दिशेने बाण सोडला. वाघाने झेप घेतली आणि त्याने राजकुमारीवर उडी मारली. या वेळेपर्यंतही राजकुमारीच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. हे पाहून पांढरा वाघ खुश झाला. पांढरा वाघ राजकुमारी समोर खाली बसला. अरे तू तर खरंच खूप समजदार आहेस. मुकाट्याने एखाद्या मांजरीसारखा खाली बसलास. मला तुझ्यासारखे समजूतदार प्राणी खूप आवडतात. संयुक्ताने प्रेमाने त्या पांढऱ्या वाघाचा चेहरा कुरवाळला आणि लगेच तो पांढरा वाघ राजकुमाराच्या रूपात प्रकट झाला. धन्यवाद राजकुमारी. मी तुमच्याच शोधात कित्येक वर्ष भटकत होतो. शेवटी तुम्ही मला सापडलातच. तुम्ही कोण आहात? मी दक्षिणेचा राजकुमार आहे. मला एका जादूगरणीने श्राप दिला होता. राजकुमारने राजकुमारी संयुक्ताला सगळी गोष्ट सांगितली. आणि शेवटी तुम्ही मला सापडलातच. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? तुम्ही मला सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. पांढरा वाघ बनून तुम्ही तुमच्या वाईट कृत्यांचा पश्चाताप केला आहे आणि आता तुम्ही पूर्णपणे बदलला आहात. म्हणून मला तुमच्याशी विवाह करणं स्वीकार आहे. धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद. तक्षशिलाचे राजकुमार आणि राजकुमारी संयुक्ताचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं. तुम्ही माझ्यासोबत माझ्या राज्यात येणार का? हो नक्कीच. तक्षशिलाचे राजकुमार आणि राजकुमारी संयुक्ता तक्षशिलाच्या दिशेने प्रस्थान करू लागले. वाटेत त्यांना जंगलात ती जादूगरीण भेटली. धन्यवाद जादूगरणी. तुमच्यामुळे मला माझी जीवनसाथी मिळाली आणि मला हेही समजलं की जीवनात सुख खऱ्या जीवनसाथी सोबतच असतं. हे राजकुमार, माझा हेतू सफल झाला. आता तुम्ही तुमच्या राज्याच्या दिशेने प्रस्थान करा. तुमची गाडी तुमची वाट पाहत आहे. जादूगरणीला प्रणाम करून दोघांनी त्यांचा प्रवास चालू ठेवला. तक्षशिलाचे राजकुमार तक्षशिलाला परत आले आणि आल्याबरोबरच त्यांना राजसिंहासन सोपवलं गेलं. आता ते राजा बनले आणि राजकुमारी संयुक्ता राणी. त्यांनी आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा बोध घेतला आणि मग खूप चांगलं तक्षशिलाचं सिंहासन सांभाळलं.